पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांची कामं मागासाठी ते योगदान प्रचंड प्रतिसाद आहे। एक गठ्ठा भरून ईमेल आलेले आहेत। महाराष्ट्रातून खूप संख्येने लोक आज उपस्थित राहिले आणि जवळपास सगळ्यांच्या अर्जांवर मी सह्या केलेल्या आहेत आणि त्याचं सेग्रिगेशन केलं। किंवा मी तरी असं काम करेन की जे माझ्या खात्याशी संबंधित आहे ते मी माझ्याकडे घेईन, जे करण्याजोगं आहे त्याचं पुन्हा सेग्रिगेशन होईल। कारण काही कामं खूप व्यापक असे पत्र दिलेत लोकांनी, अगदी सूर्य किती वाजता उगवतोपासून ते त्याच्यातलं नेमकं काम काय आहे शोधणं पण आमचं काम आहे। तसेही काही पत्र आहेत, ते सगळे पत्र वेगवेगळे मी करेन, ज्या त्या खात्याचे पत्र त्या त्या खात्याला पाठवेल। जर कुणाचा गंभीर विषय असेल आणि दुसऱ्या खात्याचं असेल तर ते तिथे पत्र दिल्यानंतर त्याला व्हॉट्सॲपवर पोच पण पाठवेल आणि जे माझ्या खात्याचे ते मी योग्य संविधानिक मार्गाने जे करता येईल ते कामं करून देईन। मोस्टली पेशंट्स आहेत, 100% जे लोक आले त्याच्यामध्ये बदल्यांची लोक आहेत, पती पत्नी एकत्रीकरण, कोणाचे आई वडील आजारी आहे, कोणाचे ग्रसित आहे, असे सगळे वैयक्तिक कामांचं स्वरूप मोस्ट व्हिजिटर्स होतं आणि त्याच्यासाठी आम्ही जे काय आम्हाला प्रयत्न करता येईल ते काही। आमदारांचं प्रशिक्षण वर्ग देखील आज बैठका होत आहेत खऱ्या अर्थाने, पण काय या माध्यमातून काय चर्चा? आता पक्ष आमचा असा आहे की याच्यामध्ये संघटनात्मक फार कार्यक्रम चालू असतात, प्रशिक्षण चालू असतं। आम्ही कधीच स्वतःला प्रशिक्षण मानत नाही। जो 50 वर्ष आमदार असेल तोही प्रशिक्षण घेतो, जो 5 वर्ष आमदार असेल तोही घेतो, जो नवा आमदार आहे तोही घेतो। म्हणजे हे जे आमच्या पक्षाचं एक संघटनाची एक परंपरा आहे की आम्ही वेगवेगळे अभ्यासवर्ग चिंतन करतो किंवा वेगवेगळ्या विषयांना घेऊन प्रशिक्षण करतो। तर ह्या सगळ्या गोष्टी सौंदर्य आहे भारतीय जनता पार्टीच्या संघटनेचं। त्याप्रमाणे आमच्या बैठका होत असतात, त्या बैठका करून सरकार चालवायचं असतं आणि पक्षालाही तेवढाच वेळ द्यायचा असतो अशी आमची। आज जागतिक वसुंधरा दिन आहे। आज मी खूप सुंदर कार्यक्रम डिपार्टमेंटनी माझ्या जारी केलेला आहे। आज मी कॅबिनेटमध्ये सर्व मंत्र्यांना विनंती केली त्यांनी या कार्यक्रमात भाग घ्यावा। पवईमध्ये सकाळी खूप छान असं आमचं पवई लेक क्लिनिकचं ड्राईव्ह झालं। त्याला 1000 लोकांच्या आसपास लोक होते। मुंबईमध्ये सकाळी 7 वाजता एवढे लोक पवईमध्ये जमा झाले। NGOज खूप सारे होते, खूप पार्टिसिपेशन चांगलं झालं आणि जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने मी आवाहन करेन की वसुंधरा वाचवायची असेल, पर्यावरण वाचवायचं असेल तर पर्यावरण वाचवा आणि वसुंधरा सजवा, अशा प्रकारचं आम्ही आवाहन केलेलं आहे। ह्या सृष्टीमधली कुठलीही गोष्टी आपल्या मालकीची नाही आहे, ती आपण घेतो, वापरतो आणि त्याचा पूर्णपणे आपण दुरुपयोग करतो, परत सृष्टीला देत नाही। त्याचा परिणाम असा आहे की आज आपण जो श्वास घेतोय तो आपण आपल्या भविष्याच्या पिढीकडून घेतोय उधार। आपण जे पाणी पितोय ते भविष्याच्या पिढीकडून आपण घेतोय, जे आपण प्रदूषण करतोय ते भविष्याच्या पिढीला आपण धोक्यामध्ये घालतोय। हे अत्यंत गंभीर विषय आहे आणि याच्यामध्ये भयंकर जागृती आवश्यक आहे आणि लोकांचा सहभाग आणि सहकार्य पण आहे। राज्यामध्ये पाण्याची समस्या ही वाढत चालली आहे, त्या संदर्भात पाण्याची समस्येचा पूर्णपणे रेग्युलर आढावा घेतला जातो। पीक पाणी परिस्थिती कॅबिनेटमध्ये रेग्युलर पाहिली जाते। सगळ्या धरणांमध्ये किती पाणी आहे त्याच्या वितरण व्यवस्था ठरलेली आहे। शेतकऱ्यांसाठी राखीव असतं पाणी, पिण्यासाठी राखीव असतं आणि मग उद्योगांसाठी असतं, त्यामुळे त्याचं आरक्षण सुद्धा अत्यंत क्लिअर आहे। परिस्थिती काही ठिकाणी थोडी गंभीर आहेच नक्की, कारण काही आडं आटलेली आहेत, काही ठिकाणी पाण्याचे स्रोत आटलेले आहेत, पण सर्वत्रच अशी परिस्थिती आहे असं नाही। जिथे अशी परिस्थिती आहे जिथे स्रोत नाहीत, आटलेले आहेत किंवा आड आटलेले आहेत, विहिरी गाठलेल्या आहेत, अशा ठिकाणी टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यासाठी अधिकार संपूर्णतः डिसेंट्रलाइज केलेले आहेत। कलेक्टर आणि तहसीलदार त्याच्यावर निर्णय घेतात। तर असं सर्वत्र काय परिस्थिती याची खरी जाणीव आमच्याकडे आहे। सध्या 2 ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा आहे, तुम्हाला काय वाटतं? 2 ठाकरे बंधूंनी एकत्र यावं? पण मला कोणी काय करावं हे काही वाटण्याचं काही कारण नाही की कोणी काय करावं। मला दुसऱ्यांच्या विषयांमध्ये हस्तक्षेप करायला आवडत नाही। कोणीही काही केला त्याच्याबद्दल मी कोणतीही टिप्पणी करायची गरज नाही। पण जर कोणी चांगलं करत असेल तर चांगलं आहे, वाईट करत असेल तर वाईट आहे। तर त्या दोघांचे विषय त्या दोघांनी ठरवायचे। मी खूप लहान आहे त्यांना काही बोलण्यासाठी। एक शेवटचा प्रश्न, खाद्य समाजात मानले जाणारे रमेश आडसकर जे आहेत त्या राष्ट्रवादीत प्रवेश करतात, ते आमचीच राष्ट्रवादी ना? कुठली राष्ट्रवादी? राष्ट्रवादी आमची म्हणजे आमची महायुतीची राष्ट्रवादी। तर विधानसभेच्या पूर्वी त्यांना तिकीट मिळावं यासाठी त्यांनी भाजपला जोडण्याची दिली होती आणि शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला, मात्र त्यांना तिकीट मिळाले नाही, नाराज होते।
कुठेतरी आणि आता हे पुन्हा पहा, काही लोक आपल्या राजकीय प्रवासामध्ये तिकीट न मिळाल्यामुळे, कारण 3 पक्षांची युती झाल्यामुळे अनेक लोकांच्या निवडणूक लढण्याच्या अपेक्षांमुळे त्यांना अडचण निर्माण झाली, तर काही लोकांनी या निवडणुकांमध्ये अपक्ष फॉर्म भरले सर्वच पक्षांच्या, तर त्याच्यामध्ये त्यांनी भरलेला आहे. आणि अपक्ष ज्यांनी फॉर्म भरले त्याच्याबद्दल आमच्या पक्षाचं धोरण जोपर्यंत ठरत नाही आम्ही त्यांच्यावर निर्णय घेऊ शकत नाही. पण जर अजितदादा पवार यांनी जर निर्णय घेतला असेल, मला याची काही माहिती नाही, आणि त्यांचा प्रवेश असेल असं आपण जर म्हणत असाल तर त्यांना शुभेच्छा. कारण पक्ष त्यांनी आधी आमच्याकडे आले होते, तर तिकडे गेले आणि योगायोगाने आमच्या महायुतीतच आहे. वसुंधरा दिवस हिंदीमध्ये जागतिक वसुंधरा दिन आज है वर्ल्ड अर्थ डे. ये दिन बहुत ही महत्वपूर्ण है क्योंकि ये सृष्टि जो है, ये माँ वसुंधरा जो है, इसका आज हमको बचाने का समय आ गया है. वसुंधरा के परिस्थिति को सुधारने का, अपने दायित्व निभाने का समय आ गया है. इसलिए हम लोग वर्ल्ड अर्थ डे के निमित्त हमारे राज्य में एक बहुत अच्छी योजना कर रहे हैं जो आज 22 अप्रैल को शुरू होकर 1 मई तक चलेगी. इसमें ग्राम पंचायत के सदस्य से लेकर जिला परिषद के सीईओ, कलेक्टर से पालक मंत्री मतलब गार्डियन मिनिस्टर से लेकर आमदार, खासदार, विधायक, सांसद, ये सब सहभागी हो, ऐसा आह्वान हमारे डिपार्टमेंट ने किया है. इसकी शुरुआत मैंने आज सुबह मुंबई के पवई लेक से की है, जहाँ जलपर्णी का बहुत प्रदूषण था, तो हमने वहाँ उस तालाब में जाकर उसकी क्लीनिंग करने का आज शुरुआत की है. एक सिंबॉलिक है, प्रतीकात्मक हमारा अभियान है. अगले साल और ज़्यादा सुदृढ़ता से अभियान हम करने वाले हैं. और ये हमने हर योजना जो सफ़ेद पेपर पर काले अक्षरों से लिखकर लोगों की नहीं होती, जब तक लोगों का उसमें हमें प्रतिसाद नहीं मिलता है और हम खुद ज़मीन पर जाकर काम नहीं करते, जलयुक्त शिवार हो, महाराष्ट्र की कोई भी ऐसी योजना हो जिसमें हमने काम किया है, तो हम खुद ज़मीन पर उतर के काम कर रहे थे. तो मैं आह्वान करूँगी सबको कि आप भी हमारी इस योजना में शामिल हो और पर्यावरण बचाओ, वसुंधरा सजाओ का नारा दीजिए. थँक्यू.